नमस्कार. महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी काही मोठे निर्णय घेतले आहेत. तर आज आपण ह्याच निर्णयांबद्दल सविस्तर बोलणार आहोत. नक्की काय आहेत हे निर्णय आणि याचा नेमका काय परिणाम होऊ शकतो, चला समजून घेऊया. पण या निर्णयांवर येण्याआधी एक गोष्ट समजून घेणं महत्त्वाचं आहे. म्हणजे ही जी मंत्रिमंडळाची बैठक झाली ती इतकी महत्त्वाची का मानली जात होती? सगळ्यांचं लक्ष या बैठकीकडे का लागलं होतं? याचं कारण म्हणजे गेल्या काही काळात राज्यात बऱ्याच निवडणुका झाल्या. नगरपालिका, मग महानगरपालिका, जिल्हा परिषदा, या सगळ्या धामधुमीत ज्या काही मंत्रिमंडळ बैठका झाल्या त्यात शेतकऱ्यांच्या पदरात फारसं काही पडलं नव्हतं. म्हणूनच या बैठकीकडून खूप अपेक्षा होत्या. चला तर मग आता थेट मुख्य निर्णयांकडे वळूया. सगळ्यात आधी बोलूया पाण्याबद्दल, म्हणजे जलसंपदा विभागाने घेतलेल्या मोठ्या निर्णयांबद्दल. आणि आकडा खूप मोठा आहे, तब्बल 15,000 कोटी रुपये. हो, बरोबर ऐकलं, राज्यानं पाणी संबंधित प्रकल्पांसाठी एवढ्या मोठ्या कर्जाला मंजुरी दिली आहे. आता प्रश्न असा आहे की या पैशाचं करणार काय? तर हे पैसे वापरले जाणार आहेत त्या प्रकल्पांसाठी जे अनेक वर्षांपासून रखडले आहेत. म्हणजे अर्धवट राहिलेली धरणं, कालव्यांची कामं, ही सगळी कामं पूर्ण करण्याचा सरकारचा उद्देश आहे, जेणेकरून शेतीसाठी पाणी उपलब्ध होईल. आणि या गुंतवणुकीमुळे काय साध्य होणार आहे? तर सरकारचा दावा आहे की यामुळे राज्यातली तब्बल 8 लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येईल. म्हणजे इतक्या मोठ्या क्षेत्राला सिंचनाची सोय उपलब्ध होईल. आता हे 15,000 कोटी रुपये नेमके कसे वापरले जाणार आहेत तेही पाहूया. यातले काही पैसे 57 अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी वापरले जातील. आणि उरलेले पैसे जे 193 जुने प्रकल्प आहेत त्यांच्या दुरुस्तीसाठी आणि सुधारणेसाठी वापरले जातील. म्हणजे नवीन कामं आणि जुन्या कामांची दुरुस्ती, असं या पैशांचं विभाजन आहे. पाण्यानंतर आता वळूया महसूल विभागाकडे. इथेही एक खूप मोठा आणि महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. खरं तर सरकारी कामकाजाची पद्धतच बदलणार आहे असं म्हटलं तरी चालेल. आत्तापर्यंत कसं व्हायचं, सरकारी नोटीस आली की ती कागदावर यायची, कोणीतरी ती घेऊन यायचं. पण आता हे सगळं बदलणार आहे. महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यात बदल करून आता नोटीस थेट ईमेलवर पाठवण्याची सोय केली आहे. म्हणजे आता सगळं डिजिटल होणार. यामुळे वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार, असं सरकारचं म्हणणं आहे. बरं, ही ईमेल नोटीस कुठल्या प्रकरणांमध्ये लागू होणार? तर बेकायदेशीर बांधकामं असतील किंवा जमिनीच्या वापरात कुणी अनधिकृत बदल केला असेल, सरकारी महसूल किंवा थकबाकी भरली नसेल, अशा अनेक महत्त्वाच्या जमीन संबंधित प्रकरणांमध्ये आता ही डिजिटल नोटीस वापरली जाईल. या 2 मोठ्या निर्णयांव्यतिरिक्त काही स्थानिक पातळीवरचे निर्णयही मंजूर झाले आहेत. चला त्यावर एक नजर टाकूया. उदाहरणार्थ, परभणी जिल्ह्यातली जी इंद्राणी सहकारी सूतगिरणी आहे तिला आर्थिक मदत मंजूर झाली आहे. त्याचबरोबर अकोल्यामधल्या पिंपळशेंडा प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी जवळपास 6.25 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या दुरुस्तीमुळे तिथल्या 250 हेक्टरपेक्षा जास्त जमिनीला फायदा होईल अशी अपेक्षा आहे. हे सगळे निर्णय तर झाले, पण एक प्रश्न आहे जो सध्या अनेक शेतकऱ्यांच्या मनात घर करून आहे. तो म्हणजे नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचं काय झालं? या योजनेचा 8वा हप्ता खूप दिवसांपासून बाकी आहे. तो अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही. मग प्रश्न येतो की असं का? या विलंबामागे नेमकं काय कारण आहे? तर या संदर्भातील विश्लेषणानुसार ह्यामागे एक मोठं कारण असू शकतं. आणि हे कारण धक्कादायक असू शकतं. काही विश्लेषकांच्या मते सरकार ही योजना येणाऱ्या बजेटमध्ये म्हणजे अर्थसंकल्पामध्ये बंद करण्याच्या तयारीत आहे. हो, ही योजना पूर्णपणे बंद केली जाऊ शकते असं म्हटलं जात आहे. जर हे खरं ठरलं तर हा शेतकऱ्यांसाठी खूप मोठा धक्का असेल. पण सरकार एवढी लोकप्रिय योजना का बंद करेल? तर या विश्लेषणात राज्याच्या आर्थिक स्थितीकडे बोट दाखवण्यात आलं आहे. आणि या शक्यतेमागे 3 मुख्य आर्थिक कारणं दिली जात आहेत. या विश्लेषणानुसार राज्यावर आज 10 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज आहे. विचार करा किती मोठा आकडा आहे हा. आणि या कर्जावर दरवर्षी जवळपास 65,000 कोटी रुपये फक्त व्याज म्हणून भरावे लागतात. म्हणजे तिजोरीत आधीच पैशांची कमतरता आहे आणि अशा परिस्थितीत सरकारसाठी ही योजना पुढे चालवणं खूपच अवघड झालं आहे, असं या विश्लेषणाचं म्हणणं आहे. तर मग ह्या सगळ्या चर्चेतून, या निर्णयांच्या विश्लेषणातून आपण काय निष्कर्ष काढू शकतो? 2 महत्त्वाचे मुद्दे आपल्यासमोर उभे राहतात. एकीकडे सरकार सिंचनासारख्या दूरगामी फायदा देणाऱ्या म्हणजे लॉंग टर्म प्रोजेक्ट्सवर हजारो कोटी खर्च करत आहे. आणि दुसरीकडे शेतकऱ्यांना तात्काळ मदत देणारी नमो शेतकरीसारखी योजना बंद होण्याच्या मार्गावर आहे असं चित्र दिसतंय. त्यामुळे एक मोठा प्रश्न निर्माण होतो की दीर्घकालीन प्रकल्पांना जास्त महत्त्व द्यायचं की शेतकऱ्यांच्या हातात थेट जाणारी आर्थिक मदत जास्त महत्त्वाची आहे? याच प्रश्नाच्या उत्तरात कुठेतरी महाराष्ट्राच्या शेतीचं भविष्य दडलेलं आहे. विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?